कोणाकोणाच्या घरामध्ये आहेत नखरे भाजीसाठी. एकाला एक आवडतं, दुसऱ्याला दुसरंच आवडतं. तर बघा मी आता आज मेथीची भाजी पण करणार आहे आणि दुधी भोपळा. दुधी भोपळा इतका छान लागतो, पण आमच्या घरात आहेत नखरे. एकाला आवडतो, एकाला नाही. म्हणजे माझ्या मुलग्याला खूप आवडतो. मग डब्यासाठी चला म्हटलं बनवू. तर वरची साल काढली दुधी भोपळ्याची, अर्धाच केला दुधी भोपळा आणि कट करून घेतलं. त्याच्यामध्ये बघा शेंगदाणे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक वाटून घेतली मिक्सरला. त्यानंतर कांदा टाकायचा, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून छान परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद टाकून दुधी भोपळा टाकायचा आणि शेंगदाण्याचं कूट हे टाकून द्यायचं. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून उकळायला साईडला ठेवलं भाजी शिजण्यासाठी. त्यानंतर मी भाजी आता बनवत आहे मेथीची. त्याच्यामध्ये बघा मी लसूण टाकली आणि हिरवी मिरची, हळद थोडीशी टाकायची आणि मेथीची भाजी टाकली. त्यानंतर बघा इथं मी डाळ टाकली आणि तांदूळ, चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी पण बघा मस्त तयार झालेली आहे. खूप छान लागते अशी भाजी, नक्की ट्राय करा. आणि ही पण भाजी तयार झाली तर बघा मी डब्याला भरत आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.